नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। गरीब जनतेचा आवाज सोशल ग्रुप तर्फे मोफत शिबिराचे आयोजन। शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत गरीब जनतेचा आवाज सोशल ग्रुप तर्फे वेंचुरा बिल्डिंग, सुरुची रोड, भास्करराळी येथे आयुष्यमान कार्ड, मतदार यादीत नवीन नाव नोंदणी व मुख्यमंत्री वयोश्री योजना मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले। सदर शिबिरात सुमारे 1212 आयुष्यमान कार्ड, 450 मतदार यादीत नवीन नाव नोंदणी व मुख्यमंत्री पेन्शन योजनेचा 550 नागरिकांनी लाभ घेतला। गरीब जनतेचा आवाज सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री जेरी मचाडो, पालघर जिल्हा अध्यक्ष श्री आसिफ शेख, उपाध्यक्ष श्री जितेंद्र शिरसाट, कार्याध्यक्ष श्री चंद्रकांत कोलते, महासचिव संगीता भोईर, सचिव जॉर्जिया सिक्वेरा, खजिनदार श्री रॉकी करवालो व सर्व टीमने विशेष मेहनत घेतली। सदरचे कार्यक्रम श्री विजय पाटील फाउंडेशन आणि नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। सदर शिबिरात पाहुणे म्हणून वसई विरार शहर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री फिरोज खान, आम आदमी पक्षाचे पालघर जिल्हा प्रभारी श्री वैभव खेडेकर, वसई तालुका प्रभारी इग्निस डिमेलो, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री मिलिंद खानोलकर, महिला नेत्या नयना वर्तक व भाजपाचे मुबीन कौल तसेच प्रतीक चौधरी उपस्थित होते। तसेच कोकण विकास वसई प्रतिनिधी शहनाज शेख, मेमन फास्ट न्यूज संपादक रफिक मेमन, जुल्म से जंग संपादक नजीर मुलानी व अनेक मान्यवर पत्रकार तसेच समाजसेवक उपस्थित होते। त्यांचे पुष्पगुच्छ व शॉल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। तसेच आपण अशाच प्रकारे विविध योजनांचा नागरिकांना लाभ द्यावा अशी मागणी जनतेकडून गरीब जनतेचा आवाज सोशल ग्रुपकडे करण्यात आली। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार चैनल लाइक शेयर सब्सक्राइब जरूर करा। हाँ फिरोज भाई, आप किस बारे में क्या बोलेंगे? आज 17 फरवरी 2024 को गरीब जनता का आवाज़ सोशल ग्रुप के माध्यम से जेरी मचाडो साहब और हमारी पूरी टीम के माध्यम से यहाँ कैंप रखा गया है। आयुष्मान कार्ड है, इलेक्शन कार्ड है, ये तो बहुत अच्छी बात है। पेंशन कार्ड है, बहुत अच्छी बात है कि ये योजना आज लोगों तक पहुंचाने का काम जेरी मचाडो और गरीब जनता के आवाज़ के माध्यम से हुआ है। बहुत ही लोगों ने इसमें भाग हिस्सा लिया है। कम से 600-700 लोगों ने इसमें हिस्सा लेकर अपना काम अच्छे से बजाया है। उनको शाम को कार्ड भी दिया जाएगा। बहुत लोग खुश हो गए इससे, माशाल्लाह बहुत अच्छा काम हो रहा है। मैं जेरी को और गरीब जनता के आवाज़ की सब टीम को मैं अभिनंदन करता हूँ कि ऐसे ही काम किया करो और लोगों का सम्मान करता है। और ये पक्ष के जरिए, जैसे पक्ष ने संस्था के जरिए, गरीब जनता संस्था के जरिए हर पक्ष में आए हुए लोग, जैसे बीजेपी के लोग आए, कांग्रेस के लोग आए, ऐसे सब माध्यम से लोगों ने उनका सत्कार भी किया गया। गरीब जनता का आवाज़ किसी पक्ष में नहीं चलता है, सब कुछ साथ में गरीब को, अमीर को, सब कुछ साथ में चलता है। ये इस माध्यम का जरिए है। जय हिंद, जय महाराष्ट्र। जेरी साहेब, तुम्ही 26 जानेवारीला पण लावलेला कॅम्प, मग आता परत, तर याबद्दल काय बोलणार आहे तुम्ही? पहिला प्रथम मी संपूर्ण जनतेचे आभार मानेल, कारण जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला होता आणि जवळजवळ 26 जानेवारी जो कॅम्प झाला, त्या कॅम्पमध्ये 1100 ते 1200 लोकांपर्यंत लोकांचा प्रतिसाद मिळाला होता। 200 ते 250 लोकांना आपण परत पाठवलं होतं आणि त्यांना त्या दिवशी आपण प्रॉमिस केलं होतं की आपण पुन्हा ह्या जागी आपण कॅम्प घेणार आहोत। तर आपण 17 तारीख, म्हणजे आजची 17 तारीख आहे, तर 17 तारखेला पुन्हा आयुष्यमान कार्डचं नवीन वोटर ID आणि त्याचप्रमाणे मुख्यमंत्री जी योजना आहे, पेन्शन योजना जी आहे, ती सुद्धा आज आपण एक्स्ट्रा कॅम्प राबवलेली आहे आणि भरपूर अशी लोकांचा प्रतिसाद मिळत आहे। आणि खरोखरच मी लोकांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानेन की गरीब जनतेच्या सोशल ग्रुपवर तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला आहे। आणि हा जो आम्ही कॅम्प करत आहोत, हा कॅम्प आम्ही आमचे जे विजय पाटील साहेब आहेत आणि नितीन पाटील साहेब जे आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही ही कॅम्प करत आहोत आणि खरोखरच लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। आणि म्हणूनच आम्ही संपूर्ण गरीब जनतेचा आवाज सोशल ग्रुप विजय पाटील साहेबांचे आणि संपूर्ण जनतेचे मनापासून आभार मानतो की या ठिकाणी जी सरकार योजना देत आहे, महानगरपालिका जी योजना देत आहे, त्या योजनाचा तुम्ही लाभ घेत आहेत, त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गुड इव्हनिंग मॅडम, आज आपण इथे आले कॅम्पमध्ये, तर तुम्ही आज हा कॅम्पमध्ये कशासाठी आले आणि काय तुम्हाला लाभ भेटलाय याच्याबद्दल तुम्ही सांगा। गरीब जनतेचा आवाज या संस्थेने आज 17 फेब्रुवारी
ह्या तारखेस वेरियस योजनाए आम्हाला उपलब्ध करून दिल्या आहेत, जसं की आयुष्यमान योजना, इलेक्शन कार्ड योजना. 65 वर्षावरील जे कोण वृद्ध माणसं होते त्या सगळ्यांनी ह्यांचा लाभ घेतला आणि इथे भरपूर लोक हजर होते. आणि असेच योजना पुढे देखील चालू असल्या पाहिजेत म्हणून तुमच्याकडे आम्ही विनंती करतो आणि हे आजसाठी धन्यवाद.